नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी किरण गुरुजी. बघा विद्यार्थी मित्रांनो, 4 मार्च 2026 रोजी आपल्या हिंदी महासागरामध्ये एक महत्त्वपूर्ण अशी घटना घडली. ती घटना म्हणजे अशी की IRIS म्हणून म्हणजे इराणचा जे नौदल आहे त्या इराणच्या नौदलाची IRIS देना नावाची जी युद्धपोत आहे, ही युद्धपोत त्यालाच आपण डिस्ट्रॉयर म्हणू. ही युद्धपोत तुम्हाला इथं फोटोमध्ये जी दिसतेय, ही युद्धपोत आता समुद्रावरती न राहता ती समुद्राच्या तळाला गेलेली आहे. म्हणजे याचा अर्थ की 4 तारखेला 4 मार्च 2026 रोजी अमेरिकेची USS सबमरीन, ओके, सबमरीन जिचा फोटो तुम्हाला या ठिकाणी मी दिलेला आहे, ती आहे चार्लेट. USS चार्लेट याने या सबमरीनने एक टॉर्पेडो फायर केला. टॉर्पेडो फायर करणं म्हणजे काय? टॉर्पेडो म्हणजे एक प्रकारचा एक जलतीर असतो. जो जलतीर या सबमरीनच्या समोरच्या भागातून, या समोरच्या जे तुम्हाला भाग दिसतोय या समोरच्या भागातून तो जलतीर सोडला जातो. त्याला टॉर्पेडो म्हणतात. हा जलतीर पाण्याच्या आतमधूनच जातो, पाण्याच्या वर नाही येतो. तो पाण्याच्या आतमधूनच जातो आणि पाण्याच्या आतमधून जाऊन या नावेला तो धडकला. या नावेला पुढे तुम्हाला याचा व्हिडिओ पण मी दाखवेल. नावेला तो धडकला आणि नाव या जहाजेला धडकला आणि या जहाजेला जलसमाधी दिली, म्हणजे बुडवलं अक्षरशः. हे कुठं घडलं? तर ह्याचं जे प्लेस आहे, ह्याची जी प्लेस आहे ती श्रीलंका. इथं तुम्हाला श्रीलंका दिसतच आहे. तर या श्रीलंकेच्या जवळ, कोलंबोच्या जवळ असलेले एक गॅले नावाचं बंदर आहे. त्या गॅले नावाच्या बंदरापासून साधारणतः 40 नॉटिकल मैल अंतरावरती 40 नॉटिकल मैल अंतरावरती असलेल्या श्रीलंकेच्याच एक सागरी क्षेत्रामध्ये, आता श्रीलंकेचं एकदम अधिकाधिक 12 नॉटिकल मैल पर्यंतचं अधिकाधिक क्षेत्र ते नव्हतं. ठीक आहे. जसं या जहाजेला पुढं आणलं किंवा जसं या जहाजेला आंतरराष्ट्रीय पाण्यामध्ये, आंतरराष्ट्रीय पाणी म्हणजे आपण आंतरराष्ट्रीय समुद्र आपण त्याला म्हणू, आंतरराष्ट्रीय महासागराचा जो भाग आहे, आंतरराष्ट्रीय समुद्रात जसं ती जहाज आलं तसं या जहाजेला टार्गेट केलं गेलं. आता महत्वाचा मुद्दा असा आहे की ही जहाज नक्की होती कुठं, ही इथं काय करत होती? ही जहाज इराणची आणि बुडली कुठं? श्रीलंकेच्या बाजूला. तर असं काय होतं की या जहाजेला इथं का आणली गेली किंवा का आली गेली? आता ठीक आहे, ही तर न्यूज झाली की वर्ल्ड वॉर 2 नंतर, लक्षात घ्या, वर्ल्ड वॉर 2 नंतर अमेरिकेची एक सबमरीन किंवा अमेरिका एखाद्या युद्धामध्ये सबमरीनचा वापर करते आणि एक जहाज बुडवते. हे वर्ल्ड वॉर 2 नंतर पहिल्यांदा झालेलं आहे. तसं तर जगात भरपूर असं झालेलं आहे. इव्हन रिसेंटली 2010 मध्ये रिपब्लिक ऑफ कोरियाची सुद्धा एक जी युद्धनौका होती, ती युद्धनौका पाडली गेली होती किंवा बुडवली गेली होती. ठीक आहे. कोरियाची सुद्धा युद्धनौका बुडली होती 2010 मध्ये. त्यानंतर आपल्या जर भारताचा विचार केला तर भारताने सुद्धा 1971 मध्ये पाकिस्तानच्या भरपूर साऱ्या युद्धनौका पाडल्या होत्या. इव्हन आपली सुद्धा भारताची एक युद्धनौका होती INS खुखरी. या INS खुखरीनं सुद्धा, ठीक आहे, खुखरीला सुद्धा पाकिस्तानच्या एका सबमरीनने उडवलं होतं. ठीक आहे. आणि त्यामध्ये सुद्धा बऱ्याचशा भारतीय जे नौसैनिक होते ते शहीद झाले होते. तर ऑब्व्हियसली हे जे युद्ध आहे सबमरीनचं आणि नौकेचं, हे जगामध्ये होत राहतं. परंतु एक सर्वसाधारणपणे बघा, इथं 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक तर ह्या टाईपचं युद्ध जे असतं ना, ते एकदम दुर्मिळ आहे, खूपच दुर्मिळ. ठीक आहे. तुम्हाला हे दिसेल की एक युद्धनौका दुसऱ्या युद्धनौकेला टार्गेट करते, त्याच्यावरती फायरिंग करते, परंतु एक सबमरीन या ठिकाणी इन्व्हॉल्व होते. आणि विशेष म्हणजे ही जी चार्लेट सबमरीन जी आहे ती न्यूक्लिअर कॅपेबल आहे. म्हणजे तिच्यामध्ये न्यूक्लिअर कॅपेबिलिटी असलेले काही बॉम्ब आहेत. म्हणजे जर ह्यांनी मोठ्या युद्धपोताला किंवा पूर्ण जर ठरवलं की एखाद्या प्रदेशाला मी पूर्ण बेचिराख करेल, तर ही इझिली करू शकते. कारण की ही पाण्याच्या खाली असते, पाण्याच्या वर नसते ही. ठीक आहे. पाण्याच्या खाली असते आणि पाण्याच्या खाली साधारणतः 100 मीटर पर्यंत सुद्धा ती आरामशीर जाऊ शकते. अगदी 300 फुटापर्यंत, 100 मीटर पर्यंत सुद्धा ती खाली जाऊन राहू शकते आरामशीर. ठीक आहे, निवांत. म्हणजे एवढी जबरदस्त या सबमरीन्स असतात की या सबमरीनला सहसा बुडवणं हे खूप अवघड, म्हणजे अवघड जरात, खूप अवघड. पण ह्या सबमरीनचा वापर करून तुम्ही इझिली एक जहाज टार्गेट करू शकतात. कारण की ही जहाज उडू तर नाही शकत ना, ही जहाज पाण्यावरती सरकणार आणि सबमरीन पाण्याच्या खालून मारा करते. त्यामुळे ही इझिली या सबमरीनला टार्गेट करते किंवा इव्हन ह्या सबमरीन दुसऱ्या सबमरीनला सुद्धा टार्गेट करते किंवा जहाजालाही टार्गेट करते. आता हे झालं कसं? ठीक आहे. यावरती महत्त्वाच्या काही गोष्टी आपण बघू. आता तुम्हाला एक इम्पॉर्टंट असा एक पार्ट तुम्हाला या ठिकाणी दाखवेल. ठीक आहे. तर हा सबमरीन मधून एक घेतलेला एक महत्त्वपूर्ण असा एक पार्ट होता. ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्ही नीट पाहून घ्या की एक
ही तुम्हाला एक ही तुम्हाला INS देना दिसेल आणि या INS देनावरती सबमरीन हल्ला करते. आधी पहिले ओके बघा हे दिसलं पूर्णपणे या देनाचा जो मागचा भाग होता तो पूर्णपणे उद्ध्वस्त केला. आधी पहिला टॉर्पेडो फायर केला. पहिला टॉर्पेडो फायर केल्यानंतर या ठिकाणी काय लागली होती हे तो तुम्हाला आग दिसेल. ओके म्हणजे सगळ्यात पहिले जे अॅम्युनेशन जिथं ठेवलं जातं, जो दारुगोळा जिथं ठेवला जातो, त्या दारुगोळाचा पार्ट सगळ्यात पहिले काय केला त्यांनी उडवला. म्हणजे दारुगोळाचा पार्ट त्यांनी पहिले उडवला आणि दारुगोळाचा पार्ट उडवल्यानंतर ठीक आहे, दारुगोळाचा पार्ट उडवल्यानंतर त्यांनी नंतर मग फायनल अटॅक केला. फायनल अटॅकमध्ये कदाचित दुसरी टॉर्पेडो फायर केली असेल आणि दुसऱ्या टॉर्पेडोमध्ये देनाचा मागचा भाग पूर्णपणे उडवला. कारण की जनरली मागच्या बाजूला काय असतात महत्त्वपूर्ण असे इंजिन वगैरे मागच्या साईडला असतात आणि हा जर पार्ट उडवला तर ही शिप लिटरली पुढचा भाग वरती जातो आणि ही शिप खालच्या बाजूने ठीक आहे बुडते किंवा मागच्या बाजूने ती बुडते. तर अशा टाईपची ही देना. आता देना इथं कशाला आली होती ठीक आहे, किंवा देना या ठिकाणी श्रीलंकेच्या साईडला आली कशासाठी, तर त्याचं एक महत्त्वाचं कारण होतं. श्रीलंकेच्या बाजूला येण्याचं कारण ते म्हणजे आपला भारत होता. आपल्या भारतानं देनाला इन्व्हिटेशन दिलं होतं, पर्टिक्युलरली इराणला इन्व्हिटेशन दिलं होतं. आता ते का दिलं होतं ते समजून घ्या. आता ही न्यूज झाली, पण या न्यूजच्या मागे महत्त्वाच्या 3 इव्हेंट लपलेले आहेत. 3 इव्हेंट लपलेले आहेत आणि ते 3 इव्हेंट डायरेक्ट आपल्या भारताशी संबंधित आहेत आणि त्यामुळं ही जी न्यूज आहे ही तुमच्या करंट अफेअरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने खूप महत्त्वाची आहे. सर्वसाधारण पद्धतीने जर बघितलं गेलं ठीक आहे, सर्वसाधारण पद्धतीने बघितलं गेलं तर आपल्या भारताला ओके आपल्या भारताला अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर असे महत्त्वपूर्ण समुद्री किनारे किंवा समुद्री बॉडीज आहेत. बंगालच्या उपसागराच्या जवळ या प्रदेशात आहे विशाखापट्टणम. या विशाखापट्टणममध्ये एक महत्त्वपूर्ण असा इव्हेंट आंतरराष्ट्रीय पातळीवरचं एक इव्हेंट होतं आणि त्या आंतरराष्ट्रीय पातळीच्या इव्हेंटलाच इंटरनॅशनल फ्लीट रिव्ह्यू म्हणून ओळखलं जातं. काय म्हणलं जातं पोरांनो, ते इंटरनॅशनल फ्लीट रिव्ह्यू. आपण बघूया पुढे ते इंटरनॅशनल फ्लीट रिव्ह्यू. या ठीक आहे, या इंटरनॅशनल रिव्ह्यू हे इंटरनॅशनल फ्लीट रिव्ह्यू आतापर्यंत आपल्या भारतात 2 वेळा झालेले. याच्या आधी 2001 ला मुंबईत पार पडलं होतं आणि 2001 नंतर म्हणजे जवळपास 25 वर्षानंतर 2026 ला ते आपल्या भारतात विशाखापट्टणमला होत होत. म्हणजे एक प्रकारे बघितलं गेलं तर हा एक इंटरनॅशनल लेवलवरचा सगळ्यात इम्पॉर्टंट असा एक महोत्सव असतो जो की कशाचा असतो तर नौदलाचा असतो. या इंटरनॅशनल फ्लीट रिव्ह्यूला साधारणतः 18 फेब्रुवारी 2026 ला इराण पासून तर सगळ्यात जवळपास 74 देशातल्या लोकांना बोलवलं होतं. आणि प्रत्येक देश काय करतो, प्रत्येक देश आपली एक युद्धनौका या ठिकाणी पाठवतो. जी युद्धनौका सगळ्यात ऍक्टिव्ह आहे, सगळ्यात आधुनिक आहे आणि त्या युद्धनौकेला एक प्रकारे त्या देशाची शक्ती म्हणून पाहिलं जातं. ठीक आहे, त्या देशाची एक शक्ती म्हणून पाहिलं जातं. या युद्धनौकेला या ठिकाणी पाठवलं जातं. तर विक्रांत तुम्हाला दिसतच असेल वगैरे हे सगळ्या ओके आपल्या भारताची सुद्धा एक एक विमानवाहू युद्धनौका या ठिकाणी होतीच. असे जवळपास 74 देश यामध्ये सहभागी झाले होते. किती? 74 देश, इन्क्लुडिंग USA, इन्क्लुडिंग इराण, इन्क्लुडिंग सौदी अरेबिया. आता सध्या जे भांडतात ना ते सगळे देश या ठिकाणी होते. आता या सगळ्या देशांनी काय केलं, या सगळ्या देशांनी आपलं एक प्रदर्शन ठेवलं की बाबा आम्ही अशा आहोत, आम्ही तशा आहोत. म्हणजे या प्रकारचं तिथं सगळ्या गोष्टी चालतात. इव्हन पाणबुड्या सुद्धा या ठिकाणी सहभागी झाल्या होत्या. ओके, पाणबुड्या सुद्धा या ठिकाणी सहभागी झाल्या होत्या. सगळ्यांचं एक प्रदर्शन झालं, सगळ्या ऍक्टिव्हिटी झाल्या. त्याच्यानंतर एक दुसरं इव्हेंट या ठिकाणी झालं. ठीक आहे, त्याला म्हणतात मिलान एक्सरसाइज. मिलान एक्सरसाइज ही द्विवार्षिक एक एक्सरसाइज असते आणि ती आपल्या भारतामध्ये पार पडली. मिलान एक नौदलाचे एक आपण म्हणू एक संमेलन असल्यासारखंच होतं. ठीक आहे, तर मिलान एक्सरसाइज या ठिकाणी झाली होती. ती साधारणतः या रिव्ह्यूच्या नंतर दुसऱ्या दिवशी 19 तारखेपासून तर 25 तारखेपर्यंत झाली. ठीक आहे, मिलान कधीपर्यंत झाली? मिलान एक्सरसाइज जी आहे, मिलान सराव 19 फेब ते 25 फेब पर्यंत झाला. ठीक आहे, 19 फेब ते 25 फेब पर्यंत सिस्टमॅटिकली झाला. ठीक आहे, सगळे देश आले, सगळ्या देशांनी आपलं प्रदर्शन मांडलं, सगळ्या गोष्टी झाल्या. ओके, हा एक करंट अफेअर्सची न्यूज म्हणून तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर 25 फेब म्हणजे 18 फेबला स्टार्ट झालं, 19 आणि 25 फेब पर्यंत मिलान एक्सरसाइज झाली. मिलान एक्सरसाइज झाल्यानंतर ठीक आहे, मिलान एक्सरसाइज झाल्यानंतर एक महत्त्वपूर्ण अशी एक्सरसाइज होती आणि जी एक्सरसाइज होती कोणती या ठिकाणी दिले बघा, IONS. हे एक महत्त्वपूर्ण अशी
संमेलन भरलं होतं. याचा अर्थ असा की इंडियन ओशन नावल सिम्पोजियम ठीक आहे. इंडियन ओशन नावल सिम्पोजियम नावाची एक संस्था आहे, ज्या संस्थेद्वारे इंडियन ओशन ते जेवढे काही देश संलग्न आहेत, इंडियन ओशन म्हणजे भारताशी जे काही हिंदी महासागर, लक्षात ठेवा हिंदी महासागर ज्या ज्या देशांशी संलग्न आहे त्या सर्व देशांची मिळून ही एक संघटना बनते, ज्यामध्ये ब्रिटन सुद्धा आहे, फ्रान्स सुद्धा आहे, ठीक आहे. इवन इराण सुद्धा याचा एक पार्ट आहे, तर या ठीक आहे या आयओएनचा आयओएनचा जवळपास 14 फेब्रुवारीपासून 14 फेब्रुवारी 2026 ला यांचं सुद्धा एक संमेलन झालं. आणि या संमेलनामध्ये ठीक आहे भारताला 2026 ते 2028 हे अध्यक्षपद मिळालं. काय मिळालं? अध्यक्षपद मिळालं. म्हणजे आता भारताकडे 2026 ते 2028 हे अध्यक्षपद आलं. जसं हे अध्यक्षपद आलं, भारताने आयओएनएसच्या सगळ्या सदस्यांना बोलून घेतलं की तुम्हीच्या नौका घेऊन या. त्याच वेळेस भारताला नेमकं ठीक आहे इंटरनॅशनल फ्लीट रिव्ह्यूचा पण मान मिळाला होता विशाखापट्टणम 2026 ला. आणि मिलान एक्सरसाइज सुद्धा होती, मिलान सराव सुद्धा होता. आणि मिलान सराव हा सुद्धा 2026 चा. म्हणजे बघा ना, 3 गोष्टी भारतात घडत आहेत आणि आपल्याला ह्या गोष्टी सुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे. फक्त IRIS देना याबद्दलचीच न्यूज ही नाहीये. या मागल आपल्याला एक सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की ह्या 3 एक्सरसाइजेस किंवा 3 महत्त्वाचे इव्हेंट आपल्या भारतात, तेही आंतरराष्ट्रीय पातळीवरचे, ते तिन्ही इव्हेंट्स आपल्या भारतात होत होते. आणि या तिन्ही इव्हेंटमध्ये सहभागी होण्यासाठी ही IRIS देना आपल्या भारतात आली होती. ज्यावेळेस ही भारतात आली होती त्यावेळेस युद्ध सुरू तिकडे झालं नव्हतं. 28 फेब्रुवारीला इराणवरती अमेरिका आणि इस्रायलने हवाई हल्ले केले आणि इराणला उचकवलं. इराणने सुद्धा जवळपास तिथल्या आखाती देशांवरती किंवा अमेरिकेच्या तळांवरती आणि इस्रायलवरती हल्ले सुरू केले. आणि याच्यातूनच जवळपास गेल्या 6 ते 7 दिवसात म्हणजे 28 तारखेपासून तारीख 6 मार्च पर्यंत कंटिन्यू एक जवळपास 7 दिवस हा युद्धाचा रंग त्या ठिकाणी सुरू आहे. युद्ध चालू आहे. युद्धामध्ये इराणची जी युद्धनौका आहे, आता ऑब्व्हियसली सगळं संमेलन वगैरे संपलं, आता सगळं झाल्यानंतर ही युद्धनौका परतीच्या प्रवासात होती. परतीच्या प्रवासात विशाखापट्टणम पासून ती श्रीलंकेला थांबली होती. तिला आदेश होते की थोडंसं होल्ड करा श्रीलंकेपर्यंत. श्रीलंकेच्या पुढं तुम्हाला सांगितलं त्यावेळेस तुम्ही नक्की या. परंतु युद्ध इकडे चिघळत चाललं होतं. परिस्थिती हाताबाहेर जाऊ द्यायची नव्हती, कारण की जर उद्या जाऊन अमेरिकेने त्या ठिकाणी काही युद्धपोत पाठवले असते, हॉर्मुझच्या समुद्रधुनीला इराणने बंद केलेलं आहे, तर त्या समुद्रधुनीला सुरू करण्यासाठी जर समजा त्या ठिकाणी काही नावल एक्सरसाइज किंवा नावल एक्सरसाइज म्हणण्यापेक्षा जर काही सपोज युद्धपोत किंवा युद्धनौका जर त्या ठिकाणी पाठवायची गरज पडली असते अमेरिकेला, तर त्या सिच्युएशनला इराणला सुद्धा स्वतःचं डिफेन्स करणं गरजेचं होतं. आणि म्हणूनच कदाचित IRIS देनाला त्या ठिकाणी बोलवलं गेलं होतं. तर या परतीच्या प्रवासात लक्षात घ्या, आता परतीच्या प्रवासात तिला काही ती पूर्णपणे अनअवेअर होती. आणि पहिली गोष्ट की ती जस्ट श्रीलंकेतल्या ठीक आहे गाली नावाच्या एका पोर्टवरती थांबली होती. तिथून जस्ट ती इंटरनॅशनल वॉटरमध्ये जशी आली तसं तिच्यावरती चार्लोटने हल्ला केला. आणि या चार्लोटने हल्ला केल्यानंतर, जे की तुम्हाला त्याचा व्हिडिओ पण मी दाखवला, या चार्लोटने हल्ला केल्यानंतर ठीक आहे ती बुडली. त्याच्यात जवळपास 87 नौसैनिकांना वीरमरण आलं. आणि हे सगळं श्रीलंकेच्या बाजूला घडलं आज. आणि त्यातले काही 30-38 लोक, आज द हिंदूमध्ये आम्ही वाचलो होतो त्याबद्दल, 30-38 लोकांना श्रीलंकेने वाचवलेलं आहे. तर ते आता सध्या श्रीलंकेमध्ये आहेत. राईट. आता ही जी युद्धपोत बुडलेली आहे, या युद्धपोत बुडल्यामुळं एक प्रकारे सागरी युद्धाला सुद्धा सुरुवात झाली असं आपण म्हणू शकतो. सागरी युद्ध आपल्या या आखाती देशांच्या बाबतीत होणं म्हणजे ही सुद्धा एक खूप दुर्मिळ गोष्ट आहे. जनरली जमिनी युद्ध होतात, पण सागरात जर हे युद्ध झालं तर डेफिनेटली आपला भारताचा, आता लक्षात घ्या हे तर मी काय इम्पॉर्टंट म्हणतोय बघा, पुढे जाऊन एक प्रकारे अशा ज्या युद्धनौका असतात ह्या अशा आपल्या भारताच्या पण आहेत. ठीक आहे. आणि भारताच्या युद्धनौका सुद्धा त्या ठिकाणी सहभागी आहेत. उद्या जाऊन भारताचा जो व्यापार आहे, ठीक आहे, भारताचा व्यापार हा इकडं आफ्रिकन देशांबरोबर सुद्धा होत असतो. आणि या आफ्रिकन देशांबरोबर उद्या जाऊन जर हे हिंदी महासागराचा भाग किंवा अरबी समुद्राचा भाग जर युद्धभूमी बनला, ठीक आहे, जर हे युद्धभूमीचा एक भाग जर बनला, तर या युद्धभूमीचा भाग बनल्यानंतर या ठिकाणी व्यापारावरती सुद्धा परिणाम पडू शकतो. म्हणजे उद्या जाऊन भविष्यात एक अरबी समुद्र एक युद्धभूमी सुद्धा बनू शकते. आणि या प्रदेशात जर ओमानच्या खाडीमध्ये
किंवा पर्शियन खाडीमध्ये जर युद्ध पेटलं तर त्या देशांचा खूप मोठ्या प्रमाणात लॉस होऊ शकतो आणि एक प्रकारे पुढच्या, आता नाही म्हणलं तरी म्हणता म्हणता असं वाटलं होतं की 1 दिवसात हे युद्ध संपेल, पण 7 दिवस युद्ध चालू आहे. तर 7 दिवसाच्या नंतर सुद्धा आणखी जर हे युद्ध पेटतच राहिलं, कारण की इराण प्रत्येक वेळेस नवीन नवीन काहीतरी अटॅक करायचा प्रयत्न करतोय, वेगवेगळ्या पद्धतीने करतोय, एक साखळी अटॅकच चालू आहे यांचा, राईट. आणि त्या देशाचा जर प्रमुखच मारले गेलेले आहेत, म्हणजे तो देश काय शांत बसणारा देश नाहीये, तो देश नक्कीच काही ना काहीतरी ऍक्टिव्हिटी करेल. तो ह्या सगळ्या गोष्टींचा नीट विचार करा. चालू घडामोडीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जर आता आपण स्पर्धा परीक्षेची गोष्ट केली, आता बघा स्पर्धा परीक्षा जर आहे तर स्पर्धा परीक्षेच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार केला तर आपल्याला महत्वपूर्ण आहेत हे 3 गोष्टी आणि IRIS ची देण्याची न्यूज, तिला कोणी मारलं, कुठं तिला बुडवलं गेलं आणि कसं गेलं, ह्या सगळ्या गोष्टी तर तुमच्या झाल्या, पण त्याच्या मागे काही गोष्टी लपलेल्या आहेत एक्सरसाइजेसच्या, सरावाच्या, त्या गोष्टी पाहणं खूप गरजेचं होतं. तर एक छोटासा व्हिडिओ घेऊन मी तुमच्या समोर आलेलो आहे. जर हा व्हिडिओ नक्की जर आवडला तुम्हाला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, व्हिडिओला हाईप करा, जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत तो पोहोचेल. आणि हा जो चॅनल आहे आपला किरण गुरुजी MPSC, हा चॅनल नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून आगामी काळामध्ये तुम्हाला अशाच पद्धतीचे चांगले चांगले व्हिडिओ मी तुम्हाला या ठिकाणी देईल. ठीक आहे, धन्यवाद, जय हिंद.